आता कसं काय तिकडे आपण कन्स्ट्रक्शन करणार आणि याचा विचार आधीच का नाही केला गेला? सॉरी सर, पण यातून काही मार्ग काढायला. मार्ग एकच आहे, त्या झाडांची मुळं कापावी लागतील आणि त्यासाठी पुन्हा आता वेगवेगळ्या ऑथॉरिटीजकडे परमिशन मागा, त्यामध्ये वेळ घालवा. हे आता परवडणार नाही, कारण प्रोजेक्ट अप्रूव्ड आहे आणि एका क्षुल्लक कारणाकरता तो रखडला. त्यामुळे त्यामध्ये आता तुम्हाला लक्ष घालावं लागेल. लक्ष घालावं लागेल म्हणजे नक्की काय करावं लागेल? तुम्ही तुमच्या सरकारी नोकरीतील ओळख वापरून या परमिशन काढा. जमणार नाही. मग प्रोजेक्ट बंद करायचा का? सर, मुंबईत जमिनीच्या खाली आता ट्रेन सुद्धा फिरायला लागली आणि एक बिल्डिंग बांधताना तुम्हाला साधी नीट माहिती सुद्धा नाही काढता आली. एवढी मोठी कंपनी चालवताय तुम्ही आणि माइंड युअर लँग्वेज मिस्टर माजगावकर. माझी चूक काढताय तुम्ही. माझी, मी तुमचा बॉस आहे विसरू नका. तुम्हाला कामावर ठेवून घेते हीच माझी चूक झाली. मला वाटलं आम्हाला तुमची मदत होईल. नाही, कुठलीही बेकायदेशीर गोष्ट करायला मी तुम्हाला मदत करणार नाही. ठीक आहे, इन दॅट केस नोकरीवरून काढताय, ठीक आहे. मी राजीनामा खिशात घेऊनच फिरतोय सध्या. पण एक लक्षात ठेवा, मी इथून निघून गेलो तरी मी तुम्हाला झाडं कापू देणार नाही. कुठलंही बेकायदेशीर काम मी तुम्हाला करायला देणार नाही. देऊ राजीनामा? नाही, त्याची काही गरज नाही. आपण वेगळा काही मार्ग काढूया. अँड यू मे गो नाव.